हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी करणार होती ब्रेड पकोडा रेसिपी. तसा तर मी या रेसिपीचा शॉर्ट टाकला आहे व्हिडिओमध्ये चॅनलवर, पण मी म्हटले की किती मोठी म्हणजे खूप मोठी रेसिपी आहे ही. तर मी म्हटले की पूर्ण तर नाही दिसणार शॉर्टमध्ये, पण मी म्हटलं चला एक लॉंग व्हिडिओज बनवूया त्या रेसिपीचा ब्रेड पकोड्याच्या. तर मस्त याच्यासाठी हिरवी चटणी वगैरे हे ते केले होतं, फक्त केचपच नव्हता घरी. तर ते सगळ्यात पहिल्यांदा एका कटोरीमध्ये बेसन घेतले, त्याच्यामध्ये मीठ, धनिया आणि पुन्हा आपलं तिखट वगैरे हे सगळं टाकले आणि त्याचा एक पातळ असा घोल तयार करून घेतला. तसं बेसन वगैरे थोडी जास्तच घ्यायची, म्हणजे उरले तर त्याचे भजे वगैरे करता येते. आणि नंतर 2 ब्रेडचे पुडे घेतले होते मी, तर त्या ब्रेडला अलग अलग केले असे. आणि नंतर याला मस्त मी 2-2 वेगळे केले होते, हे बघा अशा प्रकारे. आणि मस्त झाले होते हे ब्रेड. आणि म्हटलं आता ब्रेड पकोडा आहे तर गरमागरम चायसुद्धा असायला हवा. तर इकडला गॅसवर चायसुद्धा आईने ठेवला होता. तर सगळे प्रिपरेशन करत होती मी. तर मग मी सगळ्यात पहिल्यांदा आलूची भाजी करून घेतली आणि इकडल्या साईडनेच मी चटणी केली होती, हिरव्या चटणी, सांबाराची चटणी केली होती. तर ती जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी पुन्हा ती रेसिपी देतो. तशी तर चॅनलवर आहे मला रेसिपी, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला पुन्हा लाईक वगैरे पण करा, शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे वाढले पाहिजे फॉलोवर्स वगैरे. ओके. आणि नंतर मग मी एका ब्रेडवर चटणी लावली, नंतर आलूची स्टफिंग लावली आणि जी दुसरा ब्रेड आहे त्याच्यावर पण हिरवी चटणी लावली आणि त्याला पूर्ण फिलअप केले. ओके, हे बघा अशा प्रकारे. आणि मग त्याला कट केलं तर अशा 3 लेअर तयार झाल्या मस्त त्याचे. हे बघा टेम्पटिंग दिसते आणि दिसायला पण खूप छान, म्हणजे खायला पण खूप छान झालं होते आणि दिसायला पण बघा खूप छान आहे. तर तशा सगळ्या ब्रेडची मी अशी स्लायसेस वगैरे करून घेतले, कट केला. आणि इकडल्या साईडने मग मी तेल ठेवलं होते गरम करायला. आणि नंतर मग मी त्याला सगळे, हे बघा मी एक शॉर्ट व्ह्यू देत आहे की असं असं हे सगळं झालं होते. आणि आता आपण गरम गरम मस्त ब्रेड पकोडा आहेतच खायला. तर मग मिरच्या पण 4-5 मिरच्या होत्या, तर त्या पण मी त्याला मस्त मधातून कट केले आणि नंतर मग त्याला फ्राय करून घेणार होती. तर तो जो बेसनाचा घोल आपण भिजवला होता तो त्याच्यामध्ये मी आपले ब्रेड वगैरे टाकले, त्याला व्यवस्थित भिजवले आणि ते गरम गरम तेलामध्ये तळले. तसे तेल असं मस्त कडक नसायला हवं, असं मीडियमच असायला हवं. आणि नंतर सगळे जे आहे ते मी त्याच्यामध्ये तळले. तसं मी पहिल्यांदा एक एकच करून तळले होते, नंतर मग मी 2-2 करून तळले. आणि मग आलूची चटणी वगैरे उरली होती, तर मी म्हटले फेकण्यातच जाणार, म्हणजे जास्त कोणी खात नाही घरी आलू. तर मग मी त्याचे म्हटलं वडे करून घेतले, तर त्याचा पण एक उपयोग होऊन गेला. तसं मग आलू वडे आणि मस्त असा ब्रेड पकोडा, हे बघा किती छान दिसत होते. आणि मी इकडल्या साईडने तळत होती आणि सगळे एक एक उचलत होते. आणि नंतर मी तर सगळे शेवटच खाणार होती, कारण करण्यातच एवढी बिझी होऊन गेली होती आणि मग खाण्यात पण एवढं काही लक्ष वगैरे केलं नाही. तर हे बघा अशा प्रकारे. आणि मग मी त्याला फ्राय करून घेतले, आपल्या मिरच्यांना पण फ्राय करून घेतले आणि लवकर लवकर इकडल्या साईडने पण वडे वगैरे तळून घेतले. माझे काका वगैरे आले होते, माझे भाऊ बहीण वगैरे सगळेजण आले होते वर. तर मी सगळ्यांना दिले प्लेट खायला. हे बघा मी अशी सर्व करत होती आणि आई सगळ्यांना देत होती. तर अशा प्रकारे मस्त हा एक ब्रेकफास्ट, म्हणजे आमच्याकडे नाश्ता म्हटला जाते. सो नक्की चॅनलला फॉलो करा.